नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब व फेसबुक चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर, इंग्रजी महिन्याप्रमाणे या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण आलेलो आहोत प्लॉट नंबर 54, त्र्यंबकराव नगर, पंकज विद्यालयाच्या मागे असलेला श्री अश्विनी कुमार चौधरी सर संचलित गुरु क्लासेस या ठिकाणी. आणि निमित्त आहे आनंद मेळावा किंवा फूड फेस्टिवल. तर मित्रांनो, या आनंद मेळाव्याचे उद्घाटन विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या आदरणीय सुरेखा मॅडम यांनी फीत कापून केले. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची खरी सुरुवात झाली. नंतर मॅडमांनी विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य सुरेखा मॅडम यांचं फूल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तुम्ही पाहू शकतात. नंतर या मॅडमांनी आनंद मेळाव्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची डिशेस बनवण्यात आलेली होती, मुलांनी आनंदाने बनवलेली होती, त्या डिशेस सर्व मॅडमांनी पाहिल्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तुम्ही पाहू शकता. विद्यार्थ्यांनी छान छान असे पदार्थ, स्वादिष्ट पदार्थ, चमचमीत पदार्थ या ठिकाणी या आनंद मेळाव्यात बनवलेले होते. या ठिकाणी मॅडम वेगवेगळे पदार्थ पाहत असताना आपण पाहू शकतो मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून. घनश्याम पाटील सर आणि श्री अश्विनी कुमार सर या ठिकाणी तेही या आनंद मेळाव्यात वेगवेगळे पदार्थ पाहताना आपण पाहू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या मॅडम विचारपूस करून माहिती घेत होत्या की हे पदार्थ कसे बनवले आहेत. नंतर प्रत्येक डिशेस, तुमचं डिशेसचं नाव काय आहे, असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी ठेवलेले होते. दीपजवळ मॅडमांनी वेगवेगळे प्रश्न विचारले दीपला सुद्धा. गुलाबजामुन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भेळ, मुरमुरे, नंतर केक, गुलाबजामुन पुन्हा, नंतर बाजूला भेळ बनवताना विद्यार्थी, कांदे टाकताना विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, पोंगे वगैरे, म्हणजे सगळ्या प्रकारचे चमचमीत पाववडा, सगळे प्रकारचे स्वादिष्ट व चमचमीत पदार्थ या ठिकाणी बनवलेले होते विद्यार्थ्यांनी. पापड वगैरे, मसाले पापड, नंतर पाववडा, पाणीपुरी,
बटाटे, वडा असेल, पुन्हा पाहू शकता तुम्ही. तर विद्यार्थ्यांना आनंद मेळाव्याच्या माध्यमातून कमवा आणि शिका हा एक उपक्रम या ठिकाणी त्यांना समजेल. आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपण जे पदार्थ बनवणार आहोत, विकणार आहोत, त्याच्यातून आपल्याला किती नफा मिळतो किंवा किती खर्च होतो, ही सगळी माहिती या उपक्रमातून त्यांना कळते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आप्पे, भेळ, पुन्हा पाहू शकता तुम्ही विद्यार्थी किती मन लावून या ठिकाणी विक्री करताना. दीपही पाहू शकता, दीपने फिंगर चिप या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले होते. विशेष म्हणजे दीपचे सगळे फिंगर चिप या ठिकाणी विकले गेले. ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांचे सगळे पदार्थ हे विकले गेले. तर त्यांना समजेल की आपल्याला किती नफा मिळतो किंवा किती खर्च होतो, ही सगळी माहिती या उपक्रमातून त्यांना कळते किंवा समजते. आणि या लहान वयामध्ये त्यांना कमवा आणि शिका हा उपक्रम समजतो. आणि त्यांचं वय जे आहे की या वयापासूनच आपण कोणता पदार्थ विकला की किती नफा मिळणार आहे किंवा किती विक्री करता येईल किंवा किती पैसे मिळतील, हे लहान वयात त्यांना कळतं. म्हणून हा उपक्रम गुरु क्लासेस मार्फत घेण्यात आला. जसे पदार्थ वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी बनवले होते, त्याचप्रमाणे ते पदार्थ खरेदी करण्यासाठी ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्या प्रकारचे पदार्थ विकत घेतले आणि मोठ्या आनंदाने ते खाल्ले सुद्धा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी दर्शन आणि देवेश्री दीपला मदत करताना. सुंदरपणे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि मोठ्या उत्साहाने गुरु क्लासेसमध्ये आनंद मेळावा किंवा फूड फेस्टिवल आपण बोलू शकतो, 31 डिसेंबर या इंग्रजी महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा करण्यात आला. आता या ठिकाणी श्री अश्विनी कुमार सर, नंतर मॅडम असतील, त्यांनीही वेगवेगळे जे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले होते तेही पाहिले आणि विद्यार्थ्यांनी ते पदार्थ कसे बनवले, काय तुम्ही विक्रीला आणलेलं आहे, ती सगळी विचारपूस या ठिकाणी केली. तुम्ही पाहू शकता मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूबच्या माध्यमातून.
तर अशा प्रकारे 31 डिसेंबर रोजी गुरु क्लासेस या ठिकाणी आनंद मेळावा किंवा फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नंतर मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती. धन्यवाद. या ठिकाणी सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आलेला होता की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फोटो घेतले, काहींनी व्हिडिओ घेतले. तुम्ही पाहू शकता गुरु क्लासेस आनंद मेळावा 2024-25. या ठिकाणी अश्विनी कुमार सर बाय करताना. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.